नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 4 युनिट नंबर 1 बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट्स आपण कंटिन्यू करत आहोत. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण दुसरं गणिताचं सोल्युशन पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा पद्धतीने बनवायचं याची उजळणी केली. या व्हिडिओमध्ये 23 पत्रकामध्ये जर का फक्त बॅलन्स शीटशी निगडीत, ताळेबंदाशी निगडीत जर का आपल्याला पदं दिलेले असले तर त्या पदांवरनं बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट कशी बनवायची याची आपण टप्प्याटप्प्यानं पाहणी करत आहोत. दुसरं गणित आहे. गणित काय आहे त्याची ओळख करून घेऊया आणि त्यानंतर या गणिताचं सॉल्व्ह करूया. आपण गणित दिलेलं आहे, प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ देना बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. ब्लॅकबोर्डवरचे अक्षर थोडे बारीक आहेत. झूम करून स्क्रीनशॉट घ्यायचा आणि गणित आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं. लिहिताना काही अडचण जर का आली तर मी एकदा पूर्ण गणिताचं वाचन करून देतोय, म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी सोपी जाईल. प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ देना बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. पदं दिलेले आहेत. पेड अप शेअर कॅपिटल बँकेचं दिलेलं आहे, रक्कम 10 लाख. लोकल बीज डिस्काउंटेड 9 लाख. रिझर्व्ह फंड 3 लाख रुपये. जनरल रिझर्व्ह 85,000 रुपये. कॅश क्रेडिटची रक्कम 10 लाख रुपये. ओव्हरड्राफ्टचं बॅलन्स आहे 4 लाख रुपये. अनक्लेम्ड डिव्हिडंड 5,000 रुपये. लोन 23 लाख रुपये. सेव्हिंग अँड करंट अकाउंट 25 लाख रुपये. फर्निचर 20,000 रुपये. फिक्स डिपॉझिट 20 लाख रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मागील वर्षाचं क्रेडिट बॅलन्स 1,10,000. स्टॅम्प अँड स्टेशनरीचा स्टॉक 5,000 रुपये. कॅश इन हँड 2,50,000 रुपये. कॅश ॲट बँक 6,50,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट 4,75,000 रुपये. पॅरेग्राफ मध्ये माहिती दिलेली आहे. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल, नामधारी शेअर कॅपिटल, अधिकृत शेअर कॅपिटल. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल ऑफ द बँक 12 लाख रुपये. बिल्स फॉर कलेक्शन 50,000 रुपये आणि ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स, बँकेने ग्राहकाच्या बिहाफवरती ऍक्सेप्टन्स दिलेले रक्कम आहे 4 लाख रुपये. एवढ्या पदांच्या लेजर बॅलन्सच्या आधारावरती आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. साधा गणित असल्या कारणानं समायोजना दिलेली नाही आहे. समायोजना जर का असली तर समायोजनाचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आणि एक इफेक्ट बॅलन्स शीटचा आपल्याला द्यायचे. मित्रांनो, बॅलन्स शीट बनवायची आहे, म्हणजे बॅलन्स शीट बनवत असताना बँकिंग कंपन्यांच्या नवीन प्रारूपानुसार, शेड्यूल अनुसार आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. आणि हा शेड्यूल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी आपण सूत्र काय वापरलेलं होतं. लायबिलिटी साइड म्हणजे CRDBO आणि ऍसेट साइड म्हणजे, लक्षात राहण्यासाठी मी सांगितलं होतं, बँकांची संपत्तीचं चौकशी कोण करणार आहे. CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. हे नाव आपल्याला परिचित आहे आणि हे तपासणी करतात. म्हणजे CBI कोणाची तपासणी करणार आहे. संपत्तीची. आपण एक फक्त रिलेशनशिप लावतोय जेणेकरून प्रोफॉर्मा आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. म्हणून ऍसेट साइड, संपत्ती साइड CBI AFO. हे दोन सूत्र आहेत किंवा दोन अल्फाबेट आहेत ज्याच्या आधारावरती आपल्याला बँकिंग कंपनीची CRDBO म्हणजे लायबिलिटी साइडचा प्रारूप लक्षात आला आणि CBI AFO म्हणजे ऍसेट साइडचा प्रारूप लक्षात आला. लायबिलिटी साइड मध्ये शेड्यूल नंबर 1 ते 5 आहेत. ऍसेट साइड मध्ये त्याच्या पुढचे 6 शेड्यूल म्हणजे 6 ते 11 आहेत. शेड्यूल नंबर 1, शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 3, शेड्यूल नंबर 4, शेड्यूल नंबर 5, शेड्यूल नंबर 6, शेड्यूल नंबर 7, शेड्यूल नंबर 8, शेड्यूल नंबर 9, शेड्यूल नंबर 10, शेड्यूल नंबर 11. मित्रांनो, तुम्ही हे दोन शब्द त्यांच्या सिक्वेन्स नुसार आणि या शब्दांचा विस्तृत स्वरूप जर का लक्षात ठेवलं तर बँकिंग कंपन्यांशी संबंधित मल्टिपल चॉईस प्रश्नांची ओळख तुम्ही बिनचूकपणे करू शकता. C फॉर कॅपिटल, R फॉर रिझर्व्ह, D फॉर डिपॉझिट्स, B फॉर बॉरोइंग, O फॉर अदर लायबिलिटी. कुठल्याही शेड्यूलचा क्रमांक किती ते सुद्धा तुम्ही क्रमवारी करू शकता. कॅपिटल 1 नंबर, रिझर्व्ह 2 नंबर, डिपॉझिट 3 नंबर, बॉरोइंग 4 नंबर, अदर लायबिलिटी 5 नंबर. CRDBO लायबिलिटी साइडचे 5 शेड्यूल झाले. संपत्ती साइडचा शेड्यूल नंबर 6, 7, 8 CBI, 9, 10, 11 AFO. 6, 7, 8 मध्ये CBI म्हणजे पहिली C फॉर कॅश इन हँड अँड बॅलन्सेस विथ RBI. B फॉर बॅलन्सेस विथ अदर बँक, RBIच्या व्यतिरिक्त बँकांचे अदर बँकेसोबत असलेले चालू खात्यामधले किंवा सेव्हिंग खात्यामधले बॅलन्सेस. I फॉर इन्व्हेस्टमेंट, A फॉर ऍडव्हान्सेस, F फॉर फिक्स असेट आणि O फॉर अदर असेट्स. क्रमवारी शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9, 10, 11. परंतु बँकिंगचे टोटल शेड्यूल किती आहेत. 12. मग 5 शेड्यूलची टोटल लायबिलिटीची बॅलन्स राहणार, 6 शेड्यूलची टोटल ऍसेटची बॅलन्स राहणार. ही बॅलन्स शीटची टोटल आपली टॅली होणार.
तदनंतर फुट नोट म्हणून शेड्यूल नंबर 12 द्यायचा आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या डेटवरती जी लायबिलिटी आलेली नव्हती, लायबिलिटी होणे न होणे भविष्यकालीन निर्णयावरती अवलंबून असतात, अशा टाईपचे पद कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये माहितीसाठी आपल्याला द्यायचे असतात. तो सुद्धा सोल्युशनचा भागच आहे, म्हणून त्याचं विवरण बनवायचं, टोटल करायची आणि टोटल कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये लिहायची. यामध्ये बँकांच्या अगेन्स्ट असलेले क्लेम्स, बँकेने ऍक्सेप्ट केलेले कस्टमरच्या बिहाफवरचे बिल्स, बँकांनी कस्टमरच्या बिहाफवरती घेतलेली गॅरंटी, बँकांनी पार्शियली पेड केलेल्या गुंतवणुका इन्व्हेस्टमेंट, अशा टाईपचे पद कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये समाविष्ट होतात. आणि शेवटचं फुट नोट असतं, विवरण असतं, टिप्पण असतं, ते असतं बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन किती रुपयाचे आहे? 50,000 रुपये. आता ही समरी बनवण्यासाठी मागील क्वेश्चन मध्ये जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये समराइज प्रोफार्मा बनवण्याच्या पूर्वी आपल्याला सोल्युशनचाच भाग म्हणून याचे टिपण बनवायचे आहेत, याचा कच्चा आराखडा बनवायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 1 पासून 12 पर्यंतच्या शेड्यूलच्या याद्या बनवायच्या. या यादीमध्ये काय करायचं आहे तर प्रारूपामध्ये आपल्याला यादीमध्ये वर्किंग नोट्स हा सोल्युशनचा भाग राहणार, शेड्यूलचा नंबर टाकायचा, त्याचं नाव लिहायचं, जसं शेड्यूल नंबर 1 कॅपिटल मध्ये समाविष्ट होणारे पूर्ण जे पद गणिताशी निगडित आहेत ते पद इथं लिहायची, त्याची टोटल करायची आणि याची एकंदरीत शेवटची जी टोटल येते पेडअप शेअर कॅपिटलची 10 लाख रुपये, ही शेवटची पेडअप केलेली टोटल 10 लाख रुपये समरी प्रोफॉर्मा मध्ये आपल्याला उतरवायची. म्हणजे समरी प्रोफॉर्माचे आकडे बिनचूकपणे उतरवण्यासाठी बिनचूक आकडेमोडची वर्किंग होणं गरजेचं आहे, कच्चं काम चांगलं होणं गरजेचं आहे. आणि कच्चं काम चांगलं तेव्हाच होईल जेव्हा बॅलन्स शीटचे लायबिलिटी आणि ऍसेटच्या पदांची लेजर बॅलन्स शीटची या 12 शेड्यूल मध्ये तुम्ही बिनचूकपणे वर्गीकरण करू शकता. आणि हे बिनचूक वर्गीकरण तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला प्रत्येक शेड्यूलचे अंतर्भूत पद माहिती असते. हे पूर्ण अंतर्भूत पद आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी तुम्हाला पीडीएफच्या फॉर्म मध्ये पाठवत आहे. ही यादी लक्षात ठेवायची आहे आणि ही यादी लक्षात ठेवून फक्त पदांची विभागणी करा आणि त्याचे शेड्यूल नंबर ओळखा. अशाच टाईपचे असंख्य एमसीक्यू बहुपर्यायी उत्तर प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. सुरुवातीला आपण याचं वर्गीकरण करूया. या शेड्यूल 12 मध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. वर्गीकरण करण्यासाठी हा फॉर्म्युला तुमच्यासमोर दिलेला आहे. वर्गीकरण एकदा झालं की यादी बनवायची आहे, याद्यांची टोटल करायची आणि टोटल मेन प्रोफॉर्मा मध्ये आपल्याला कॉपी करायचं. म्हणून वर्गीकरण करणे हेच 90% सोल्युशन आहे. पहिलं पद काय आहे? कॅपिटल कुठे जाईल? शेड्यूल नंबर 1 मध्ये. दुसरं पद काय? लोकल बिल्स डिस्काउंटेड. बिल्स डिस्काउंट म्हणजे 3 महिन्याच्या बिलाच्या ऐवजी अगाऊ पैसा दिलेला आहे, डिस्काउंटिंग ऑफ बिल केलेला आणि बिल्स रिसिवेबलला आपण पैसे दिलेले म्हणजे काय आहे? ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स कुठे जाणार? शेड्यूल नंबर 9 मध्ये. रिझर्व्ह फंड शेड्यूल नंबर 2 मध्ये. आर फॉर रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, स्टॅट्युटरी रिझर्व्ह, सिंकिंग फंड, या सगळ्या नफ्यातून समाविष्ट झालेल्या ज्या पद असतील, निधी असतील, त्या सगळ्या रिझर्व्ह मध्ये शेड्यूल नंबर 2 मध्ये समाविष्ट करायच्या. जनरल रिझर्व्ह शेड्यूल नंबर 2 मध्ये. कॅश क्रेडिट, सीसी फॅसिलिटी आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बँकेने कोणाला दिलेल्या? व्यावसायिकाला. म्हणजे व्यावसायिकांनी बँकेमध्ये पैसे नसतानाही चेक वळता केलेला आहे, चेक इश्यू केलेला आहे, म्हणजे शॉर्ट टर्म लोन घेतलेला आहे, उचल केलेली आहे. हे उचल कोणी केली आहे? ग्राहकांनी. ऍडव्हान्स कोणी दिलेला आहे? बँकेने. म्हणजे बँकेने ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली, एक प्रकारचं अल्प मुदतीचं ऋण दिलं आहे, कर्ज दिलं आहे. म्हणजे शॉर्ट टर्म लोनचेच हे प्रकार आहेत, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. कॅश क्रेडिटला आपण शॉर्ट मध्ये सीसी म्हणतो आणि ओव्हरड्राफ्ट शॉर्ट मध्ये आपण ओडी म्हणतो. हे दोन्ही पद लोन्स आहे, ऍडव्हान्सेसचे आहेत. ऍडव्हान्सेस म्हणजे संपत्ती साठचा शेड्यूल नंबर 9. कॅश क्रेडिट 9 नंबरला, ओव्हरड्राफ्ट 9 नंबरला. अनक्लेम डिव्हिडंड डिक्लेअर केला परंतु पेड केला नाही, करंट लायबिलिटी असते. करंट लायबिलिटी म्हणजे अदर लायबिलिटीचा शेड्यूल नंबर 5. लोन आताच आपण बघितलंय, लोन्स अँड ऍडव्हान्सेस शेड्यूल नंबर 9. सेव्हिंग अँड करंट अकाउंट डिपॉझिट, बचत खात्याचं डिपॉझिट. डिपॉझिटचे 4 प्रकार असतात: सेव्हिंग खाते, करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. ठेवीदारांचे डिपॉझिट बँकेने ऍक्सेप्ट केले, मागणीनुसार ते परत करायचे आहे, देत आहे, म्हणून देत्या साईडचा डिपॉझिटचा हेड नंबर 3. फर्निचर फिक्स असेट आहे. फिक्स असेटचा इथे बघा, ए फॉर ऍसेट नाही आहे, एफ फॉर फिक्स असेट आहे. फिक्स असेट म्हणजे शेड्यूल नंबर 10. फिक्स डिपॉझिट, डिपॉझिटचा भाग आहे, डिपॉझिट म्हणजे शेड्यूल नंबर 3. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आहे. प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आपल्याला रिझर्व्ह मध्ये मेन्शन करायचा आहे. जे बॅलन्स शीटच्या शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व्ह म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं शेवटचं जे बॅलन्स आहे ते ट्रान्सफर करायचं. बॅलन्स कॅरेक्ट डाऊन, प्रिव्हियस इयर बॅलन्सेस. बॅलन्स शेड्यूल नंबर 2 मध्ये. स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टेशनरीचा स्टॉक. कन्झ्युम केलेली स्टेशनरी म्हणजे चेकबुक आणि पासबुक. प्रिंटिंग करून ठेवली परंतु या वर्षामध्ये वापरलेली नाही, पुढच्या वर्षासाठी वापरलेली जाईल आहे.
प्रिंट केलेले चेकबुक, प्रिंट केलेले पासबुक आणि तत्सम स्टेशनरीचा जो स्टॉक असेल जो पुढच्या वर्षीसाठी आपण वापरणार आहे तो आपला करंट ऍसेट सारखाच राहील. म्हणून ऍसेटचा शेवटचा शेड्यूल अदर ऍसेट शेड्यूल नंबर 11. कॅश इन हँड, कॅश इन हँड असलं तर शेड्यूल नंबर 6, कॅश विथ आरबीआय असेल शेड्यूल नंबर 6 आणि बॅलन्सेस विथ अदर बँक असेल शेड्यूल नंबर 7. कॅश इन हँड दिलेले आहे म्हणून शेड्यूल नंबर 6 आणि कॅश विथ बँक दिलेले आहे. बँकमध्ये आरबीआय जर का असती तर शेड्यूल नंबर 6 झालं असतं. आरबीआयच्या व्यतिरिक्त अदर बँक आहेत शेड्यूल नंबर 7. इन्व्हेस्टमेंट शेड्यूल नंबर 8. हे झाले ट्रायल बॅलन्सचे पद. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल शेड्यूल नंबर 1 मध्येच मेन्शन करायचं. बिल्स फॉर कलेक्शन फुट नोट म्हणून मेन्शन करायची आणि ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर ही शेड्यूल नंबर 12 मध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये मेन्शन करायचं. मित्रांनो, एकदा ही विभागणी झाली की या विभागणीनुसार याद्या आपल्याला बनवायच्या आहेत, याद्यांची टोटल करायची आहे. पेड अप शेअर कॅपिटल 1 नंबर मध्ये घेतलं. लोन बिल्स डिस्काउंटेड शेड्यूल नंबर 9 मध्ये घेतला. रिझर्व्ह फंड शेड्यूल नंबर 2 मध्ये घेतला. जनरल रिझर्व्ह शेड्यूल नंबर 2 मध्येच घेतला. दोघांची टोटल घेतली ही 3,85,000. कॅश क्रेडिट शेड्यूल नंबर 9 मध्ये घेतलाय. ओव्हरड्राफ्ट शेड्यूल नंबर 9 मध्येच घेतलाय. अनक्लेम डिव्हिडंड शेड्यूल नंबर 5 मध्ये आपण घेतला. लोन शेड्यूल नंबर 9 मध्ये. सेव्हिंग अकाउंट शेड्यूल नंबर 3 मध्ये सेव्हिंग अकाउंटची रक्कम 25 लाख रुपये. फर्निचर शेड्यूल नंबर 10 मध्ये. फिक्स डिपॉझिट शेड्यूल नंबर 3 मध्ये असला पाहिजे. फिक्स डिपॉझिट शेड्यूल नंबर 3 मध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेड्यूल नंबर 2 मध्ये. पीएनएलचा बॅलन्स 1,10,000 आणि स्टेशनरीचा स्टॉक शेड्यूल नंबर 11 मध्ये 5,000 रुपये. कॅश इन हँड शेड्यूल नंबर 6 मध्ये 2,50,000. कॅश ॲट बँक शेड्यूल नंबर 7 मध्ये 6,50,000. इन्व्हेस्टमेंट शेड्यूल नंबर 8 मध्ये. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल शेड्यूल नंबर 1 मध्ये. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राईब शेअर कॅपिटल आणि कॉल्ड अप शेअर कॅपिटल हे 5 पद माहितीसाठी इनर कॉलम मध्ये लिहायचे. कॉल्ड अप शेअर कॅपिटल मधनं कॉल्स इन एरियस वजा करून पेड अप शेअर कॅपिटलची रक्कमच फक्त आपल्याला बॅलन्स शीट साठी ट्रान्सफर करायची आहे. इथं पेड अप शेअर कॅपिटलची रक्कम किती आहे? 10 लाख रुपये. बाकी फक्त माहितीसाठी. त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन फुट नोट मध्ये घेतली. फुट नोट मध्ये बिल्स फॉर कलेक्शन 50,000 आणि ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर शेड्यूल नंबर 12 मध्ये 4 लाख रुपये. या प्रकारच्या याद्या एकदा आपण मार्किंग केली की कुठल्या शेड्यूल मध्ये किती आयटम आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. त्या प्रकारे शेड्यूल नंबर 1 ची यादी करून टोटल करा, 2 ची यादी करून टोटल करा, 3 ची यादी करून टोटल करायची आहे. 12 शेड्यूलच्या 12 टोटल झाल्या. सुरुवातीला वर्गीकरण नंतर लिस्ट बनवणे, त्याच्या टोटल करणे आणि बनलेली टोटल समरी प्रोफॉर्मा मध्ये कॉपी करणे. आपण बनलेली टोटल समरी प्रोफॉर्मा मध्ये कॉपी केलेली आहे. शेअर कॅपिटल 10 लाख रुपये कॉपी केलं. रिझर्व्ह 4,95,000 रुपये. डिपॉझिटची टोटल 45 लाख रुपये. चौथा शेड्यूल बॉरोइंग मध्ये एकही पद नाही म्हणून निरंक किंवा 0 आणि 5व्या शेड्यूलची टोटल आलेली आहे 5,000 रुपये. याच प्रकारे शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9 ची टोटल, 10 ची टोटल आणि 11 ची टोटल क्रमवारी आपण प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर केली. सर्वात शेवटी शेड्यूल नंबर 12 फुटनोट मध्ये मेन्शन केलेला आहे आणि फुटनोट मध्ये बिल फॉर कलेक्शन केलं. लायबिलिटी साईडच्या 5 पदाची जर का बेरीज केली तर ती आलेली आहे 60 लाख रुपये. ही 60 लाखाची संपत्तीची बेरीज आणि 60 लाखाची देयताची बेरीज आपली टॅली होणार. त्याच प्रकारे 5 पदाची संपत्तीची टोटल केली 60 लाख रुपये. टोटल संपत्ती आणि टोटल देयता समान आहेत म्हणजे ताळेबंद आपलं टॅली झालेला आहे. बॅलन्स शीट आपली करेक्टेड आहे. या प्रकारचं बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा तुम्हाला बनवायचा आहे. म्हणून बॅलन्स शीटची विभागणी करण्यासाठी 2 सूत्र आपल्याला महत्वाचे आहे. सीआरडीबीओ म्हणजे लायबिलिटी क्रमवारी शेड्यूल नंबर 1 ते 5 आणि सीबीआय एएफओ म्हणजे संपत्ती साईड क्रमवारी शेड्यूल नंबर 6 ते 11. याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला मल्टिपल चॉईस प्रश्न चांगल्या प्रकारे करता येतील. पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.